उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आज आपण मार्क शुभवर्तमानाचा अध्याय 6 पूर्णपणे अभ्यासणार आहोत. या अध्यायाद्वारे आपणास समजेल की येशूने असाधारण असे चमत्कार केले, परंतु त्याच्याच गावात म्हणजे नासरेत गावात त्याच्याबद्दल शंका घेऊन लोक त्याच्याविषयी अडखळले. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही मार्क शुभवर्तमान ह्याच्या 6व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. मार्क शुभवर्तमानामधील हा सर्वात लांब असणारा दुसरा अध्याय आहे. मार्क आपल्या नेहमीच्या रीतीने प्रभू येशूची कृती दाखवित आहे, परंतु पहिल्या 29 वचनात त्याच्या जलद कृतीमध्ये शांतता आहे. प्रभू येशू नासरेतला परततो, 12 शिष्यांना सुवार्ता गाजविण्याकरिता पाठवतो व ते येऊन त्याला सर्व काही बातमी सांगतात. नंतर तो 5,000 लोकांना जेव घालतो, पाण्यावर चालतो, गनेसरेत येथील रोगांना बरे करतो आणि ह्या अध्यायाची समाप्ती येशूच्या गालिल समुद्राभोवतालच्या सेवेद्वारे होते. ह्यावेळी येशूची ख्याती फार दूरवर पसरली होती. हा त्याच्या सेवेचा अत्युच्च बिंदू होता. आता आपण 6वा अध्याय पहिली 3 वचने वाचूया. नंतर तो तेथून निघून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे? आणि ह्याच्या हातून केवढीही महत्कृत्ये होतात. जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी अडखळले. जेव्हा श्रोत्यानो ह्या घटनेची तुलना शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायातल्या घटनेशी केल्या जाते, तेव्हा टीकाकार म्हणतात की पवित्र शास्त्रात परस्पर विरोधाभास आहे हे प्रगट होते. ते म्हणतात की दोन्ही वृत्तांत एक दुसऱ्याशी विरोध प्रगट करतात. वास्तविकता ही आहे की ह्या दोन्ही नोंदी आमच्या प्रभू येशूने त्याच्या घरी नासरेतला ज्या 2 भेटी दिल्या त्याविषयी सांगतात. मला वाटतं त्याने ह्यापेक्षा अधिक वेळा नासरेतला भेट दिली असेल, परंतु ह्या 2ची नोंद करण्यात आली आहे. शुभवर्तमान 4था अध्याय पहिल्या भेटीविषयी सांगतो, जेव्हा तो एकटा गेला. त्याने कुठलाही चमत्कार त्यावेळी केला नाही व तो अचानक जेव्हा त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा वापस परतला. दुसऱ्या भेटीसमयी ज्याविषयी मार्क शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये नोंदले आहे, तेव्हा त्याचे शिष्य त्याच्यासोबत आम्हाला दिसतात व त्याने तेव्हा काही रोग्यांना बरे केले आणि तो त्या भागात राहिला. हे मत्ते शुभवर्तमान 13वा अध्याय 53 ते 58 वचने व मार्क शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये मिळणाऱ्या माहितीवर आधारित आहे. दोन्ही प्रसंगी त्याने सभास्थानात जाऊन शिकवण दिली. दोन्ही वेळेला त्याच्या गावच्या लोकांनी त्याला नाकारले, परंतु हा विरोधाभास नसून त्याने नासरेतला केलेल्या 2 भेटींची 2 वेळा करण्यात आलेली नोंद आहे. पहिल्या वेळी त्याने ते स्थान सोडले, कफरनूम या ठिकाणी गेला व तेथे आपले कार्यस्थान त्याने स्थापित केले. परंतु नंतर तो पुन्हा तेथे आला, कारण तो त्याच्या गावच्या लोकांना सुवार्ता सांगू इच्छित होता. आपल्या गावी म्हणजे पित्याच्या स्थळी तो आला. आमचा प्रभू जेथे कुठे जात असे श्रोत्यानो, तेथे तो सभास्थानात शब्बात दिवशी अवश्य जात असे आणि ही त्याची नेहमीची सवय होती. मला वाटतं परमेश्वराची उपासना करण्याची गरज त्याने जाणली होती व दुसरे कारण म्हणजे तो अशा ठिकाणी अनेक लोकांना भेटू शकत असे, जे त्याला ओळखत होते. ते त्याची शिकवण ऐकून थक्क होत असत. त्याचे शब्द, त्याचे कार्य आणि त्याने केलेल्या चमत्कारांमुळे त्यांच्या मनात भीतियुक्त आश्चर्य भरलेले होते व त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. खरे पाहता नासरेतमधून येशू ख्रिस्तासारखा कोणी निघू शकतो ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. ते स्वतःकडे पाहून नासरेतविषयी आपल्या मनात एक धारणा उत्पन्न करून होते. त्यांच्याकडून नासरेतमध्ये उत्तम काही घडले नव्हते, म्हणून प्रभू येशूसारखा कोणी ह्यातून निघेल हे मानण्यास ते तयार नव्हते. त्यांच्यापैकीच एकावर व त्यांच्या स्वतःवर त्यांचा विश्वास नव्हता. श्रोत्यांनो, हा भाग हे सुद्धा स्पष्ट करतो की मरियेला अजून दुसरी लेकरे होती. यहुदा हा यहुदाच्या पत्राचा लेखक आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावनांना दुःख पोहोचले. त्यांना वाटले की ते त्याला ओळखतात
जो खरे पाहता त्यांच्यासाठी एक अडखळण बनला. त्यांनी त्याला एक लहान मुलगा असताना पाहिले होते. तो त्यांच्यासमोर वाढला होता, परंतु ते त्याला ओळखत नव्हते. 4थं वचन बघा काय सांगतं, 6वा अध्याय 4थं वचन. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. मला वाटतं सर्वसाधारण बोलभाषेचा समयोचित योग्य असा वापर ह्या ठिकाणी करण्यात आला आहे. आम्हाला माहीत आहे की बाहेरून येणारा वक्ता नेहमीच लोकांना चांगला वाटतो. जो दुरून येतो त्याला आमच्यापैकी अधिक माहिती असते अशी लोकांची कल्पना असते. म्हणून आमच्यापैकी अनेक प्रचारक दुसऱ्या ठिकाणी अधिक प्रभावी ठरतात. 5 आणि 6 वचने. थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले. ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गावोगाव फिरला. त्याने ह्यावेळी तो प्रांत सोडला नाही, परंतु आसपासच्या भागात तो राहिला. पहिल्या भेटीच्या वेळी तो त्वरित निघून कफर्नहूमला ते केंद्रस्थान बनवायकरिता गेला. हा एक लक्षात घेण्यासारखा भाग आहे श्रोत्यानो, कारण ह्या सांगितले आहे की त्यांच्या अविश्वासामुळे तो त्या ठिकाणी महत्कृत्य करू शकला नाही. सामर्थ्याला जर कोण मर्यादेत बांधत असेल तर अविश्वास. तारणासाठी परमेश्वराचे सामर्थ्य प्रगट होण्याकरिता काय आवश्यक असेल तर विश्वास. यशायाच्या पुस्तकाच्या 53व्या अध्यायात परमेश्वराच्या महान तारणाविषयी स्पष्ट केले आहे. यशया ह्या अध्यायाची सुरुवात अशा प्रकारे करतो. यशयाचे पुस्तक 53 अध्याय 1 वचन. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? अविश्वास देवाच्या सामर्थ्याला रोखतो. अविश्वास देवाच्या सामर्थ्याला इतरांपासून दूर करतो, अलग करतो. आणि आज सुद्धा असेच आहे. 6वं वचन आम्हाला सांगतं की त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गावगाव फिरला. फक्त ह्याच वेळी त्याला आश्चर्य वाटले असे नाही. मत्ते कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 10 वचन सांगतं, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा अविश्वास मला इस्रायलात आढळला नाही. त्यावेळी तो शताधिपतीच्या विश्वासाविषयी बोलत होता. आता तो गावोगावी शिक्षण देत फिरला. हा देवाच्या कार्यकर्त्यांसाठी एक सुंदर धडा आहे. देवाच्या कार्यात असे काही लोक आहेत ज्यांना छोट्या जागी खेड्यापाड्यात जाणे आवडत नाही. आज अनेक लोक अहमपणामुळे पीडित आहेत. आम्हाला येशू ख्रिस्तापासून हा पाठ शिकायचा आहे. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्हाला ज्या ठिकाणी फार आदर मिळतो किंवा मान सन्मान मिळतो त्याच ठिकाणी आम्ही जाऊ इच्छितो. 7वं वचन बघा. नंतर त्या 12 जणांस आपल्याजवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला. तो आता त्याच्या शिष्यांना पश्चातापाचा संदेश देऊन ज्या संदेशाचा प्रचार तो स्वतः करीत होता बाहेर पाठवित आहे. तो त्यांना 2-2 प्रमाणे पाठवतो. हे फार मनोवेधक आहे की ना तर मत्ते ना तर लूक दोहोंपैकी एकाने ही घटना लिहिताना ह्याविषयी लिहिले. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला, जो अधिकार ते अधिक प्रमाणात उपयोगात आणू शकत होते. 8 आणि 9 वचने. आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमर कशात पैसे घेऊ नका. तरी वहाणा घालून चाला. 2 अंगरके घालू नका. श्रोत्यानो, अशी आज्ञा का दिली? प्रवास करताना त्यांनी अधिक ओझे घेऊ नये ह्याद्वारे वेळेचे महत्त्व, निकडीची वेळ, त्यांच्या कार्याचे महत्त्व व देवावर त्यांची पूर्ण निर्भरता हे दर्शविण्यात आले आहे. नंतर त्यांना मात्र ह्या सर्व वस्तू सोबत घेण्याकरिता येशूने सांगितले, कारण ते लांबच्या प्रवासावर जाणार होते. मत्तय हे स्पष्ट करतो की ह्यावेळी त्यांना फक्त इस्रायलातील हरवलेल्यांकडेच जायचे होते व जो पाहुणचार केला जाईल त्याला स्वीकारायचे होते. 10 आणि 11 वचने. आणखी तो त्यास म्हणाला, तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडेपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायाची धूळ तेथे झाडून टाका. हा प्रवास फार गंभीरपणे व काळजीपूर्वक करायचा होता. प्रकाश जबाबदारी निर्माण करतो. देवाची कृपा नाकारणे म्हणजे त्याच्या न्यायाला आमंत्रित करणे. आणि आज सुद्धा श्रोत्यानो आमच्या बाबतीत हे खरे आहे. 12 आणि 13 वचने बघा. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली.
पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तेलाभ्यंग करून बरे केले. त्यांनी पश्चातापाचा संदेश दिला व चमत्कारांनी अद्भुत कृत्यांनी त्या संदेशाचा खरेपणा त्यांनी साबित केला. हे कार्य इस्रायलच्या हरवलेल्यांपर्यंत मर्यादित होते. आज अशा प्रकारे नाही पश्चाताप शुभवर्तमानाच्या संदेशाचा एक भाग आहे, तरी सुद्धा हे विश्वास ठेवणे ह्या आज्ञेमध्ये सम्मिलित आहे. या घटनेचा वृत्तांत मत्ते शुभवर्तमानामध्ये थोडा विस्तृत देण्यात आलेला आहे आणि मत्तेचे अध्ययन करताना त्याविषयी आम्ही पाहिले होते. येशूची प्रसिद्धी सगळीकडे पसरली. फक्त साधारण लोकच नाहीत, तर राजगादीवर असलेला हेरोद ह्याने सुद्धा येशूविषयी ऐकले. हेरोदचा जो विचित्र प्रतिसाद होता त्याविषयी आपण पाहणार आहोत. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची कत्ल काही दिवसांपूर्वी झाली होती. मला वाटतं हेरोदाचा विचित्र आणि अंधविश्वासाने भरलेला प्रतिसाद स्पष्ट करण्यासाठी हे ह्या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरोनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी. गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी. महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी. पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय 14 आणि 15 वचने सांगतात, हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे
म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत. कोणी म्हणत हा एलिया आहे, कोणी म्हणत हा संदेष्टा म्हणजे संदेष्टांपैकीच एक आहे. आम्हाला दिसतं की हा हेरोद एक अंधविश्वासी होता, परंतु लोकांमध्ये मात्र प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे ह्याविषयी मिश्र प्रकारचे विचार होते. आज सुद्धा असेच आहे. काही लोक प्रभू येशूला एक महान पुरुष समजतात, काही लोक त्याला अवतार समजतात आणि फारच कमी लोक आहेत जे त्याला परमेश्वराचा पुत्र मानतात. येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी, अधिकाराविषयी व उपस्थितीविषयी लोकांचे अनेक विचार आहेत. म्हणून त्या ठिकाणी गोंधळ होता आणि आम्हाला दिसतं की हेरोद घाबरलेला होता. 16वं वचन बघा. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे. हेरोद घाबरलेला होता. 17 आणि 18 वचने. आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेविले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते. व योहान त्याला म्हणत असे, तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे सशास्त्र नाही. येशूच्या सेवा काळात बप्तिस्मा करणाऱ्या योहानाची कत्तल झालेली होती. लक्षात घ्या श्रोत्यानो, की उच्च स्थानी होत असलेल्या पापांवर योहानाने प्रगटपणे दोष लावला होता. हेरोदियाशी हेरोदाने लग्न केल्यामुळे त्याने त्याला दोष लावला, जी त्याच्या भावाची बायको होती. त्यामुळे ती त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती व एक दिवस ती यशस्वी झाली. 19 आणि 20 वचने. ह्याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना, कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भयधरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. असं वाटतं की हेरोदियाने हेरोदाला देवाकडे वळण्यापासून परावृत्त केले. 21 आणि 22 वचने. नंतर एक सोयीचा दिवस आला, तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान सरदार व गालिलातील प्रमुख लोक ह्यास मेजवानी दिली आणि हेरोदेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदास त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यास खुश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी ते तुला देईन. हेरोदियाने आपल्या मुलीला हेरोदसमोर नाचाव्यास लावले, कारण तिला माहीत होते की हा म्हातारा माणूस काम वासनेने व लालसेने कसा भरलेला आहे. त्याने त्या मुलीला जणू रक्कम न लिहिलेला चेक दिला. ती त्याला जे पाहिजे ते मागू शकत होती. 23 आणि 24 वचने सांगतात, तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर. ह्या स्त्रीची क्रूरता आमच्या मनाला हादरून टाकते. 25 आणि 26 वचने. तेव्हा लागलीच तिने घाईघाईने राजाकडे आज येऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे. तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शब्दामुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. श्रोत्यानो, हेरोदाची दुसरी दुर्बळता ह्या ठिकाणी प्रगट करण्यात आली आहे. त्याचे मित्र काय विचार करतील, काय म्हणतील, ह्यामुळे तो घाबरला. शब्देविषयी त्याच्या मनात चुकीची भावना आणि महत्त्व होते. 27 आणि 28 वचने बघा. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायास पाठवून योहानाचे शीर आणावयाची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. ही एक निर्घुण हत्या होती. 29 वचन बघा. हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेविले. योहानाच्या शिष्यांनी योहानाचे शीर नसलेले शरीर घेऊन त्याला पुरले. मार्क आता येशूच्या सेवेविषयी सांगतो. प्रेषित त्यांच्या कार्याविषयी पहिला तपशील देतात. ह्या ठिकाणी विस्तारपूर्वक सांगितलेले नाही हे लक्षात घ्या. 30 आणि 31 वचने बघा. 6वा अध्याय 30 आणि 31 वचने. ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकविले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्या जेवावयास देखील सवड होईना. आमचा प्रभू किती व्यस्त होता, त्याच्याकडून लोकांना किती अपेक्षा होत्या, हे ह्या ठिकाणी आम्हाला फार चांगल्या प्रकारे समजते. 32 आणि 34 वचने बघा. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला.
ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यास बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. एकांतवास शोधण्याचा प्रयत्न करणे निष्फळ ठरले, कारण लोक येशूच्या मागे गेलेत आणि येशूला त्यांच्यावर कळवळा आला. 35 ते 37 वचने आम्हाला सांगतात, दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःकरिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीच त्यांना खाव्यास द्या. ते त्याला म्हणाले, काय? आम्ही जाऊन 200 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खाव्यास द्याव्या? तो त्यांना अशक्य कार्य करण्याची आज्ञा देत आहे. तो नेहमीच अशक्य गोष्टींची आज्ञा करतो हे त्यांना शिकायचे होते आणि आम्हाला सुद्धा हे शिकायचे आहे. कारण स्पष्ट आहे. त्यांनी काम करावे हा त्याचा हेतू असे. 38 ते 44 वचने सांगतात, तो त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, 5 व 2 मासे. नंतर त्याने त्या सर्व लोकांस हिरवळीवर गटागटाने बसाव्याला सांगितले. तेव्हा ते 100 व 50 असे पंक्तीने बसले, जणू काय वाफेच. मग त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढाव्यास आपल्या शिष्यांजवळ दिल्या. ते 2 मासेही सर्वांस वाटून दिले. मग सर्वजण जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे 5,000 पुरुष होते. हा चमत्कार आहे श्रोत्यानो. निर्मात्याने मच्छीला निर्मिले, शेतात बी बियाणे वाढविलेत. तो आता त्याच्या शब्दाने मोठ्या जनसमुदायासाठी भोजन तयार करीत आहे. होऊ शकतं की त्यांच्यातील काही लोकांना प्रथमच पोटभर भोजन मिळाले असावे. 45 वचन बघा. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मत्स्यात बसून पलीकडे बैतसैदा येथे जा असे सांगून त्याने लागलीच शिष्यांना लावून दिले. ह्याचे स्पष्टीकरण योहानकृत शुभवर्तमान 6 आणि 15 वचनामध्ये दिलेले आहे. ते वचन सांगतं, मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. आता पुढे श्रोत्यानो 46 ते 52 वचने बघा. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो अर्थात येशू एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले, कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री 4थ्या प्रहाराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले, कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लागलाच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला. तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात पराकाष्ठेचे आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. त्यांचे अंतकरण कठीण झाले होते. लक्षात घ्या श्रोत्यानो की शिमोन पेत्र पाण्यावरून चालत येशूकडे आला ह्याविषयीची नोंद ह्या ठिकाणी आम्हाला सापडत नाही. मार्काला सर्व माहिती शिमोन पेत्राद्वारे मिळाली व पेत्राने स्वतःचा भाग सोडून बाकी सर्व काही त्याला सांगितले. मत्ते ह्याविषयी आम्हाला सविस्तरपणे सांगतो. 48व्या वचनाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. त्याला ते वल्ली मारता मारता हैराण झालेले दिसले. ते फार ताकद लावून बळ लावून वल्ही मारत होते. त्यांचा घाम वाहत होता व त्यामुळे त्याने त्यांना हैराण झालेले पाहिले. आज आपण कोठे आहात, कोणत्या स्थितीत आहात मला माहीत नाही श्रोत्यानो. कदाचित फार कठीण अशा परिस्थितीमधून आपण जात असाल. एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये एकटेच बसलेले असाल. कदाचित परीक्षा व समस्यांचा आपण सामना करीत असाल आणि आपणाला वाटतं की त्या माझ्या सहनशक्तीच्या बाहेर आहेत. वादळी समुद्रातून प्रवास करीत असाल आणि आपणाला वाटत असेल की थोड्या धक्क्याने सुद्धा आपल्या जीवनाची नाव डुबेल. माझ्याजवळ आपणाकरिता एक आनंदाची बातमी आहे. श्रोत्यानो, प्रभू येशूने त्यांना वल्ले मारता मारता हैराण झालेल्या स्थितीत पाहिले. तो आपणाला सुद्धा पाहत आहे. त्याला तुमच्या समस्या माहीत आहेत. त्याला तुमची स्थिती ठाऊक आहे. तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते त्याला आधीच ठाऊक आहे. आपल्या सर्व चिंता, आपले सर्व मार्ग त्याच्या हातात सोपवा आणि तोच तुम्हाला योग्य मार्गदर्शन पुरवून ह्या स्थितीतून बाहेर काढू शकतो.
या अध्यायाच्या शेवटी वाचायला मिळतं की तो गनेसरेतच्या प्रांतात गेला. 53 ते 56 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कुठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले तेथे तेथे ते दुखणेकऱ्यास बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यात, नगरात किंवा शेतामळात कुठे जाऊ तेथे ते दुखणेकऱ्यास भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. आपण कल्पना करू शकतो की कशा प्रकारची स्थिती त्यावेळेला असेल. आम्हाला माहीत नाही श्रोत्यानो की प्रभू येशूने किती लोकांना बरे केले असेल. त्याने दिलेले आरोग्य कायमचे आरोग्य होते, खरे होते, म्हणून शत्रू कधीही त्याने केलेल्या चमत्कारांविषयी त्याला प्रश्न करू शकले नाहीत, त्याच्या चमत्कारांना नाकारू शकले नाहीत. हाच येशू ख्रिस्त आज तुमची आणि माझी मदत करण्याकरिता तयार आहे. काय आपण त्याला स्पर्श करण्याकरिता तयार आहात? लक्षात घ्या की त्याने आपले कार्य पूर्ण केले आहे. जे विश्वासाने त्याच्या जवळ येतात त्यांच्या जीवनामध्ये तो सामर्थ्य कार्य करतो, त्यांना आरोग्य देतो आणि त्यांच्या जीवनातील संकटामध्ये तोच त्यांचा चालक आणि संरक्षक होतो. काय ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आपले जीवन समर्पित करण्यास आपण तयार आहात? प्रभू या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, परमेश्वराने सर्वांना ज्ञान, बुद्धी, चातुर्य दिले आहे. त्याचा उपयोग आमच्या कल्याणासाठी तर आम्ही केला पाहिजेच, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आम्ही आमच्या सर्व समर्थ देवाला ओळखण्यास केला पाहिजे. शंका आम्हाला विश्वासात कमकुवत करतात, देवापासून दूर घेऊन जातात आणि आम्ही देवाविषयी अडखळणारे होतो. खऱ्या देवाची ओळख आमच्यासाठी आवश्यक आहे. येशूच्या अधिकारांची, त्याची आमच्यावर असलेली प्रीती आपण ओळखली आहे का? नसेल तर आजच त्याच्या जवळ या. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो बापा आजच्या दिवसाबद्दल. तुझ्या वचनांच्याद्वारे तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस आणि तू आज आम्हाला हे दाखवून दिलेलं आहेस की सर्व गोष्टींवरती तुझा अधिकार आहे. विशेष करून निसर्गावरती देखील तुझा अधिकार आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, या निसर्गामधला एक भाग, तुझी निर्मिती म्हणून आमच्यावरही तुझा अधिकार आहे, हे आम्ही कदापि विसरू नये. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत आहोत. आमचं सर्व अशक्तपण दूर कर आणि प्रभूजी, आम्ही सदैव तुझ्या कृपेमध्ये राहावं आणि आमच्या जीवनाच्याद्वारे तुला गौरव द्यावा. म्हणून प्रभूजी, आम्ही स्वतः तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. आम्हा प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.